मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप नक्कीच मजेत असणार. खूप दिवस ब्लॉग बनवला नाही, सो आज बरं बनवूया आपला डेली रुटीनवाला ब्लॉग. आणि आज संडे होता, 12 वाजता उठलो डायरेक्ट आणि आताच फ्रेश झालो आहे आणि चाललो आहे आता काकाकडे जेवायला. आणि त्यांच्याकडे गणपती आहेत. जाणार होतो मी आज राईडला सकाळी 5 वाजता, पण उठलो पण खूप पाऊस होता त्याच्यामुळे काय जायला भेटलं नाही. सो झोपलो आणि संडे पण होतं त्याच्यामुळे थोडा रेस्ट केला. चला तर आता जातो तिथे. बघू शकता अजून पण एवढा पाऊस पडतोय, त्याच्यामुळे काही जाऊन फायदा नाही राईडला कुठे. गाडीचा पण थोडा काम करायचा होता, गाडीचा थोडा ABSचा काम होता, तो करायचा होता. पण पावसामुळे तिथं पण जाऊ शकत नाही, कारण कंटाळा येतो पावसामुळे. घरातून निघायला खूप कंटाळा येतो. सो आज संडे आणि आज आरामच करू पूर्ण दिवस. आताच 12 वाजता उठलो झोपेतून आणि आता जेवण करून परत झोपेन. चला तर काकाकडे जातो. आमचा बाप्पा दाखवतो तुम्हाला. हार न्यायचा होता सकाळी 8 वाजता, आता 12:15 वाजता हार चालवले गणपतीला. केतन दिसले, काय बोलतं? काय नाही भावांनो, चला असंच लेट उठतं सुट्टीच्या दिवशी. सुट्टी आज जाणार होतो सकाळी मी राईडला, पण काय ना पाणी बघला ना झोपलो परत. आदू शेठ बसलेला झोपवलं आरामात. हा अजून बघू शकता आमचा बाप्पा. तुम्ही बनवले? आदू शेटने मकर बनवले. अन्वे कशा बघा मित्रांनो, आमची प्रिन्सेस आली तयार होऊन. हे इकडे अरे कुठे चालली? हा सांगा तुम्ही नक्कीच कमेंट करून कशी दिसते इवांशी आमची. सांग, बोल. हॅलो गाईज, बोल. ब्लॉग बनवता होय, ब्लॉग बनवता. अरे बोल, तू बोल ना. बोल हाय गाईज, कशा आहात तुम्ही? एवढं बोल. मी कोण आहे? तुम्हीच ना. बाबा दोन्ही पोरी वाढायला लागल्या. ए दे लवकर. इवांशी ना यान कंपनी दे ते आज्या असा वर्तन का? हा खाली पडलेला दिले मला. अजून एक दे म्हणा पापड, अजून एक पापड दे. हा असं टाक वर्षाला देस पेकून. कारला नको द्या मला. काय करते काय दादा? इकडे बघ येते. ओय ये मध्ये रस्ते किलबिल. ओय किलबिल हाय कर हाय. हाय तिला हाय करा सांग. हाय ए इथांशी हाय कर. ए इता कशी केस ओढते? केस कशी ओढते? हा सांग तिचा केस ओढून सांग तिला. सांग हा सांग केस ओढून तिला. मारते कशी? इथांशी मारते कशी? मारते कशी? मार मार मारा मार मार. खीर खिमटी आहे खिमटी. डायरेक्ट घी आणले घी. खीर बोलून खीर चिमुकली. झोपले कोण आहे?
नाना बोल. नाना कोण आहे? नाना बोल. नाना नाना बोल. नाना बोल. नाना बोल. नाना नाना बोल. नाना बोल. आखरीला मार मारिला मारिला मार हिला मारिला मार मारिला मार मार सांग बरं माझं नाव नाही. सांग सांग माझं नाव कोणचं आहे? मी आली बघ आली. जेली जेली नाना ओ नाना मारिला हिला मार मारिला जा मार मारिला मार. बघ कशी जेवते बघ ती. बघ 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 जेव जेव जेव. तोंड बघ कशी करते तोंड. बघ आता जेवण बघ. गुलाबजाम खातो बघ. चला तर जेवण करून झालं आता आणि परत आता झोपाचा टाइम झाला. पूर्ण दिवस झोपलोय आज आणि आता पण झोपतो. ओके गाईज, सो दुपारी झोपून आता मी परत उठलोय. पूर्ण दिवस झोपूनच घालवलं आहे आणि आता मी बनवतो डोसे. आमच्या कंपनीमध्ये असा इडली बॅटर बनतो. इडली बॅटर आणि डोसा बॅटर. इडली आणि डोसा दोन्ही बनतात त्याच्यामध्ये. सो आता मी बनवायचा ट्राय करतो. फर्स्ट टाईम आहे, घरात कोण नाही म्हणून मी ट्राय करतो. सो आपण घेतलेला आता फ्राय पॅन अगोदर. किचन थोडा घाण आहे, घरात कोण नाही, समजून घे. सो याच्यामध्ये बॅटर टाकलं पहिल्यांदा. थोडा पाणी टाकून मिक्स कर. थोडं मीठ. माझ्याकडे बटर नाही आहे, सो मी थोडासा ऑइल यूज करणार आहे. बटर संपलेलं आहे माझ्याकडचं. एकदम लाईट हलकंसं ऑइल. लक्षात ठेवा, नॉन स्टिकी पॅन यूज करायचं आहे तुम्हाला. सो असं काही शेप आलेला आहे. त्यावर थोडंसं आपण
डोसा इज रेडी नाव. शेजवान. सो अशा प्रकारे बनतात डोसे. थोडा जाड आहे. सो गाईज बघू शकता फर्स्ट टाइम बनवलेला डोसा आहे आणि शेवगान सोबत खातोय. खूप छान बनलेला आहे. कपडा धुवून आली. मिश्का इकडे. मिश्का ए मिश्का ए मार गेला आता. काला ऐ काय केलं तुम्ही? ऐ आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी नाचल्या. चांगली धमक्या देत. मार आहे ना सगळ्यांना मार. पाहुणे आले आमच्या घरी. आमच्या घरात कसा झाला तुमचा प्रवास दोघांचा? आले ना तेच काका जेव. पोट भरून जेवा. शकता मित्रांनो आपल्या जवळ आले आहेत नितिकेश पाटील. खूप मोठा युट्यूबर आहे. नाही नाही असं काहीच नाही आहे. तर पब्लिक आपण आज येलो दादाच्या शॉपवर आणि हा दादाचा ब्लॉग आहे. तर ज्यांना कोणा माझा चॅनल माहीत असेल मी माहीत असेल तर दादाला सपोर्ट करा. नाही तर तुझी पब्लिक बोलायची याला आम्ही ओळखत आणि येऊ कोण. आणि आजकाल दादा मोठी माणसं झालेत दादा. आमच्या बिअर शॉपला नक्की विजिट करा. यो दादाचा बिअर शॉप आहे. ए मी फूड शॉप फूड ब्लॉगिंग चालू करू का? पहिलाच या तुझा करता ब्लॉग. अंकल बॉटल कॅन बघा ब्लॉग आणि सपोर्ट करा. आणि आज मी दादाच्या बिअर शॉपला प्रमोट करायला आलो आहे. माझा पहिला फूड ब्लॉग नाही बोलू शकत. दारू ब्लॉग बोला. बिअर ब्लॉग. तर कसा बोलायला लागल? कुठं तुझा ॲड्रेस कसा काय? नंबर 8 शांति सदन लोड़ा एवर्टन विलेज नियर नेल्जे रेलवे स्टेशन. तो गाइस यहाँ पर आप देख सकते हो मैं आ गया हूँ विधि बियर शॉप में. राज बोलतील मला ओनर बाय हे रामवर विकास भोईर का? रुद्रा ना रे रुद्रा भोईर. हे यो कसला कमी झाले रे सुमिता. भेटा नंतर बघत राहा. ब्लॉग एंड पर्यंत बघा आणि दादाला सपोर्ट करा असाच. ओके सो फ्रेंड्स घरी जायला निघलो आता. शॉपवर होतो आणि बघू शकता रस्त्यामध्ये किती फॉग आहे आज. खूप फॉग आहे आणि माइल्ड अशी थंडी आहे. विजिबिलिटी खूप कमी आहे. पूर्ण हिवाळ्यासारखा फॉग आहे. तो फॉग लाईट आता चालू करतोय मी. बघू शकता येलो लाईटमध्ये विजिबिलिटी वाढते. फॉग अँटी फॉग लाईट म्हणून तिला बोलतात. हे बघा व्हाईटमध्ये पूर्ण फॉग दिसतो आणि विजिबिलिटी कमी होते. आणि येलो लाईट जर चालू केली तर विजिबिलिटी खूप चांगली आहे. खूप छान आहे. फॉग डायरेक्ट पूर्ण फॉग कट करते ती लाईट येल्लोवाली आपली.